अंतिमतः ते मॉडेलच असतं. म्हणजे एखादा एक कथा सांगितली जाते ना हत्तीची, की 4 आंधळे असतात आणि ते हत्तीभोवती असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी असतात, हत्तीला चाचपडत असतात आणि हत्तीचं वर्णन करत असतात. एक जण हत्ती शेपटीसारखा आहे म्हणतो, एक जण सोंडेसारखा म्हणतो, एक जण प्रचंड मोठ्या भिंतीसारखा म्हणतो, पोटाजवळ असतो तो. त्यांना ते हत्ती तसा दिसत असतो आणि ते हत्ती म्हणजे तेच आहे असं समजतात. रियालिटी तीच आहे असं त्यांना वाटत असतं. आपण सुद्धा आपण या पूर्ण चराचराचे ज्यावेळी आपण अभ्यास करत असतो त्यावेळी आपली ही त्या हत्तींच्या भोवतीच्या आंधळ्यांसारखी स्थिती झालेली असते. आपण आंधळेच आहोत. चराचराचं वास्तव कळण्यासाठी आपण आंधळेच आहोत आणि त्यामुळे आपण चाचपडून बघतो आणि चाचपडून बघून जे 5 ज्ञानेंद्रियांना कळलेलं आहे, त्या कळलेल्यातनं आपण ते वास्तव कसं असेल हे मांडत असतो. तर ते पाश्चात्य मॉडेल आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन पासून वस्तू तयार होण्याचं. तसंच आपली पण मॉडेल्स आहेत आणि ती जी मॉडेल्स आहेत ती वेगळी 6 आहेत वेगळी प्रकारे मांडलेली आणि ती षड्दर्शनं म्हणवली जातात. आणि ती जी आहेत ते न्याय दर्शन आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, अशी जी दर्शनं आहेत, त्या दर्शनांमध्ये आपण पूर्ण वेगळी संकल्पना मांडलेली आहे. ती संकल्पना ही पंचमहाभूत सिद्धांत तुम्हाला जर माहीत असेल किंवा कर्मफल सिद्धांत माहीत असेल, तर अशा सिद्धांतातनं आपली दर्शनशास्त्र या पूर्ण विश्वाच्या वास्तवाबद्दल काही मांडतात शास्त्र. आणि ती आपली परंपरेतली मॉडेल्स आहेत. आणि त्या मॉडेल्सनुसार कुठेतरी जी आपल्याला पंचमहाभूत माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या प्रत्येक महाभूताचं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी भूमिका असते. आणि मुहूर्त ज्यावेळी आपण बघत असतो, मुहूर्त ही संकल्पना, त्यावेळी आपण आपलं जीवन जगत असताना कुठलं तरी एखादं महत्वाचं कार्य करत असू, तर ते कार्य करत असताना या सर्व पंचमहाभूतांची अनुकूलता त्या कार्याला असावी असा काळ शोधणे म्हणजे मुहूर्त. आणि हे सगळं जे काही पंचमहाभूत सिद्धांतापासून मुहूर्तांपर्यंत जे काही पूर्ण तर्कशुद्ध त्याचा विकास जो आहे, तो विकास आपल्या खंडित परंपरांमुळे आपल्यापर्यंत येईलच असं नाही. म्हणजे जसं योग आणि आयुर्वेद आहेत. योग आणि आयुर्वेदाचं आत्ता कसं आहे, की त्या मानाने परंपरा कमी खंडित आहे. त्यामुळे त्या संदर्भात आपल्याला या दर्शनशास्त्रांपासून योग, दर्शनशास्त्रांपासून आयुर्वेद कसे विकसित झाले हे त्या मानाने तर्कसुसंगत सांगता येतं. पण इतर परंपरा त्या बऱ्याच खंडित झालेल्या असल्यामुळे तिथं सांगता येत नाही. पण मुहूर्ताच्या मागची ही संकल्पना नक्की आहे आणि त्या संकल्पनेतनं मुहूर्ताचं गणित होत असतं. मुहूर्त हा ज्यावेळी आधुनिक शिक्षण घेतलं जातं त्यावेळी त्या आधुनिक शिक्षणात मुहूर्त हे आपलं काहीतरी गणित करतात आणि आपण त्यावेळेला करायचं कार्य असं वाटू शकतं आधुनिक शिक्षण घेतलेल्यांना. पण त्यामागची कारण परंपरा ही आहे हे मला सांगायचं. पंचांग आणि आयुर्वेद. हा, आपली जी विद्याशाखा आहेत वेगळ्या म्हणजे आता आयुर्वेद म्हणा किंवा योग म्हणा किंवा धनुर्विद्या म्हणा किंवा अगदी कलरीपयटू सारख्या आपल्या युद्धकला म्हणा, नृत्य असेल, संगीत असेल, शिल्पकला असेल, अशा वेगवेगळे ज्या विद्याशाखा आहेत त्या विद्याशाखा या अशाच आपल्या प्रतिमानातनं, दर्शनशास्त्रातनं सांगितलेल्या प्रतिमानातनं, मॉडेलमधनं विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांच्यात एक समांतर धागा दिसतो या सर्व विद्याशाखांमध्ये. प्रत्येक विद्याशाखेत दुसऱ्या कुठल्या नाही, अनेक विद्याशाखांचे संदर्भ येतात. तसं आता खगोल हा विषय, ज्योतिष हा विषय त्याचा आणि आयुर्वेद यांचाही खूप असा समांतर धागे त्यांच्यात आपल्याला दिसतात. जसं आयुर्वेदात सर्व ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, की पुष्य नक्षत्रावर ज्या वनस्पती जंगलात स्वतःहून उगवतात, ज्या पेरलेल्या किंवा मानवाने लावलेल्या नसतात, अशा वनस्पती ज्या असतात, त्या वनस्पतींचं भाग हे औषध तयार करण्यासाठी घ्यावे आणि ते पुष्य नक्षत्रावरच घ्यावे. तर त्यांचा औषधी उपयोग सर्वात जास्त असतो.
इथे पंचांगाचा संदर्भ आयुर्वेदात येतो. पुष्य नक्षत्र. आता पुष्य नक्षत्रावरच का घ्यावं, त्यांनी असं का सांगितलं असेल, तर मगाचीच कारण मी सांगितली ती. पुष्य नक्षत्र हे कुठल्या तरी महाभूताचं प्रतिनिधित्व करतं आणि त्या महाभूताचा एकूण औषधीमध्ये उपयोग जास्त होत असल्यामुळे आपण पुष्य नक्षत्रावर त्या औषधींच्या भागांना काढून घेतो आणि त्यांचा वापर करतो औषध बनवण्यासाठी. तसंच कफवात पित्त हे जे दोष सांगितलेले आहेत आयुर्वेदात, त्या दोषांचे वेगळे वेगळे काळ आहेत. अगदी दिवसात सुद्धा ते 2 वेळा त्यांची आवृत्ती होत असते. म्हणजे प्रत्येक 2 तास हे एकेका दोषाचं प्राधान्य असलेला काळ आहे. तसंच वर्षात सुद्धा आहे. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी जे म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट ही परत परत तशा स्वरूपात, मोठ्या मोठ्या स्वरूपात किंवा सूक्ष्म सूक्ष्म स्वरूपात आपल्याला दिसत असते. जसं मानवी शरीरामध्ये या दोषांचा जे चक्र आहे, दोष प्रधान होण्याचं जे चक्र आहे एका दिवसात, तसंच वर्षात पण आहे. ते वर्षात कसं आहे, तर प्रत्येक वर्षात वेगळा वेगळा दोष प्रधान असतो प्रत्येक ऋतूत. तर वर्षातल्या जे 6 ऋतू आहेत, तर 3-3 ऋतूंचं ते 3-3 दोषांसाठीचं सख्य असतं ते. प्रधान असतो तो दोष त्या ऋतूमध्ये. वर्षा ऋतूमध्ये वात प्रधान असतो. तर वात प्रधान असताना आपण वातुळ गोष्टी खाणं, पचायला जड असणाऱ्या गोष्टी खाणं हे वाईट असतं. आणि त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये चातुर्मास आहे आणि चातुर्मासात सर्व वातुळ खाद्यपदार्थांना टाळायला सांगितलेलं आहे. कांदा, लसूण, वांग हे सगळं टाळायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्या शरीराला जे जास्त अनुकूल आहे, जे ऋतूनुसार जी चर्या आपण करणं अपेक्षित आहे, ती चर्या करण्यासाठी आयुर्वेद जेव्हा संदर्भ घेत असतो, त्यावेळी ते पंचांगाचे घेत असतो. असं पंचांग आणि आयुर्वेदांमध्ये समांतर धागे आहेत. शरद ऋतूत आपण कोजागरी पौर्णिमा साजरी करतो. त्यावेळी आपण पित्त शमन करणारं दुग्धपान करतो रात्री आणि शरद ऋतूत पित्त प्रधान असतं. आता मगाशी एक संदर्भ दिला होता, तो मुद्द्याचं थोडंसं स्पष्टीकरण देतो मी. आपल्या शालेय शिक्षणामध्ये खूप भ्रामक भाषांतरं आपल्याला शिकवलेली आहेत आणि ती इतकी घट्ट रुजली आपल्या मनात, की प्लॅनेट म्हणजे ग्रह, स्टार्स म्हणजे नक्षत्र. तर तसं नाहीये ते. सूर्य हा स्टार आहे, पण तो नक्षत्र नाहीये, तारा नाही. तारा म्हणूया आपण, तारा म्हणूया, पण तो आपल्याकडे ग्रह आहे. आणि लोक खूप आपल्या व्यवस्थेला, या ज्योतिषशास्त्राला खूप नावं ठेवतात की अशास्त्रीय आहे, कारण सूर्याला ग्रह म्हणलंय, चंद्राला ग्रह म्हणलंय. सूर्य हा स्टार आहे आणि चंद्र हा सॅटेलाइट आहे, पृथ्वीचा उपग्रह आहे. त्यांना तुम्ही ग्रह कसं म्हणता? प्लॅनेट्स वेगळे आहेत. पण प्लॅनेट म्हणजे ग्रह नाहीच आहेत. प्लॅनेट आणि ग्रह हे भाषांतर सरासर चुकीचं आहे आणि ते कुणीतरी जुन्या काळात इंग्रजांना सुचलेलं भाषांतर आहे आणि त्यांनी ते आपल्या माथ्यावर लादलं आणि आपण शाळांमधनं मुलांना शिकवत राहिलो की प्लॅनेट म्हणजे ग्रह. नाही. ग्रहाची स्वतःची व्याख्या आहे. त्या व्याख्येनुसार वेगळं होतं. ग्रहाची व्याख्या काय आहे? तर ग्रहाची व्याख्या अशी की जे नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर हलतात ते ग्रह. आणि या व्याख्येनुसार सूर्य आणि चंद्र पण हलतात ना, वेगळ्या वेगळ्या नक्षत्रात जातात ना ते. आम्ही असं म्हणतच नाही स्वयंप्रकाशी म्हणजे तारे आणि बाकीचे ग्रह. नाही, परप्रकाशित ते ग्रह असं आपण म्हणतच नाही. प्लॅनेट्स, परप्रकाशित ते प्लॅनेट्स. आपल्याकडे ग्रह कोण? जे नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर हलतात ते. नक्षत्रांना तरी नाव कसं केलं ते नक्षत्र हे? न क्षरती इति नक्षत्र. क्षर म्हणजे काय? हलणे, ढळणे, चळणे म्हणजे नक्षत्र. आणि जो क्षर होत नाही, ज्याचा म्हणजे हलत नाही, ते नक्षत्र. आणि हलत नाही म्हणजे काय? तर एकमेकांपासून ते हलत नाहीत. रोज हलताना दिसतात का आपल्याला? रोज दिसतात. ते पूर्वेकडे उगवतात, पश्चिमेला मावळतात. पण एकमेकांपासून त्यांची अंतरं आणि कोन सगळे अगदी जसेच्या तसेच, वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, युगानुयुग तेच अंतरं आणि तेच त्यांच्यातले कोन आहेत. हे जे न हलणारे आहेत त्यांना आपण नक्षत्र म्हणलेले आहेत.
पण सूर्य अशा नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर हलतो, तो एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जाताना दिसतोय आपल्याला. आणि जो त्या नक्षत्रांमधनं हलतो आणि त्या नक्षत्रांचा सोमग्रहण करून आपल्याला तो पुरवतो, तो ग्रह. सोमग्रहण करतो आणि आपल्याला देतो, तो ग्रह. तर अशा खगोलातल्या गोलांना आपण ग्रह म्हणलेलं आहे व्याख्येनुसार. आणि म्हणून सूर्य ग्रह आहे, म्हणून चंद्र पण ग्रह आहे, म्हणून राहू आणि केतू पण ग्रह आहेत. कारण ते हलतात नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर. दिसत नसतील, पण गणितांनी ते हलताना दिसतायत, म्हणून आपण त्यांना ग्रह म्हणतो. तर ग्रह आणि प्लॅनेट्स हे अत्यंत चुकीचं भाषांतर आहे. आणि त्यावरून ज्योतिषशास्त्राला अशास्त्री म्हणणं चुकीचं. तुम्ही इतर कुठली तरी खरोखरी तर्कशुद्ध कारण सांगा, मग आपण विचार करू त्याचा की खरंच ज्योतिषशास्त्र अशास्त्रीय अनसायंटिफिक आहे का. पण या मुद्द्यावरून करू नका, कारण आमची व्याख्या पूर्ण वेगळी आहे ग्रहाची. आमच्या व्याख्येनुसार सूर्य आणि चंद्र ग्रह असणार, आणि त्यांना ग्रह आपण म्हणूया, उजळ माथ्याने म्हणूया, आणि आपल्या मुलांना शिकवूया की ग्रह म्हणजे प्लॅनेट्स नव्हेत. ग्रह म्हणजे सूर्य चंद्रादी जे जे नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर हलतात ते सगळे ग्रह आहेत. कालगणनेचा एक जरा आता विषय थोडा वेगळा येतोय. या सगळे आतापर्यंत जे काही मी बोललो, त्या बोलण्यात जे मुद्दे आले, त्या मुद्द्यांचा उपयोग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसा होऊ शकतो. तर एक उपयोग असा आहे की काल निश्चिती करता येते. म्हणजे काय करता येतं, तर ऋग्वेदात उल्लेख आहे की सूर्य कृत्तिका नक्षत्रात असताना मी त्याला उगवताना कधी वसंत संपाताच्या दिवशी उगवताना पाहिले, असे उल्लेख आहेत ऋग्वेदामध्ये. आणि आता वसंत संपाताच्या दिवशी सूर्य उगवत असताना तो उत्तर भाद्रपद नक्षत्रात असतो. आता हा जो बदल घडलेला आहे, ऋग्वेदात तो कृत्तिका नक्षत्रात होता. ज्यावेळी ती ऋचा त्या ऋषीला दिसली असेल, दिसली म्हणजे अशी, ते म्हणतात ना त्याला, अशी नुसतीच अशी जाणवली. ती ते द्रष्टे आहेत ना, ऋषी द्रष्टे म्हणले जातात. ती दिसली म्हणजे डोळ्यांना दिसतं असं नव्हे, ती अशी अनुभवाला येते, एकदम अशी ती जाणवते. तशी ती ऋषा दिसली असेल. त्यावेळी वसंत संपाताच्या दिवशी सूर्य उगवताना कृत्तिका नक्षत्रात असायचा, त्याचा उल्लेख ऋग्वेदात दिसतो. आणि आता तो उत्तर भाद्रपद नक्षत्रात आहे. हे कशामुळे होतं, तर पृथ्वीची परांचन गती जी असते त्यामुळे होतं. परांचन गती म्हणजे काय, तर इंग्रजीत त्याला प्रिसिशन म्हणतात. प्रिसिशन म्हणजे भोवरा आपण जर फिरवला तर तो काही वेळाने, म्हणजे ज्यावेळी वेगात असतो त्यावेळी अगदी स्थिर असा सरळ उभा दिसतो. पण जसजसा त्याचा वेग कमी होतो स्वतःभोवती फिरण्याचा, तसतसा तो तसा त्याचा अक्ष सुद्धा थोडासा गोल गोल फिरायला लागतो. तो असा 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 फिरायला लागतो भोवरा. हा जो फिरणं आहे भोवऱ्याचं, तसंच पृथ्वीचं पण होतं. आणि तसं होत असल्यामुळे वसंत संपाताची नक्षत्रांच्या संदर्भातली जी स्थिती असते ती बदलत राहते. आणि वसंत संपात म्हणजे काय, तर ज्या दिवशी आपलं सूर्य वसंत संपातावर असताना पृथ्वीवर आपल्याकडे दिवस आणि रात्र सारखे असतात. दिवसाचा कालावधी आणि रात्रीचा कालावधी सारखाच असतो. तो दिवस म्हणजे वसंत संपाताचा दिवस. तर वसंत संपाताचा दिवस म्हणजे सूर्य त्या वसंत संपातावर आहे. असा तो वसंत संपात हा वेगळ्या वेगळ्या नक्षत्रात फिरत राहतो, पृथ्वीच्या परांचन गतीमुळे, या गतीमुळे. आणि त्यामुळे ऋग्वेद आणि ती किती आहे, तर ती 26 अदमासे 26,000 वर्षांची आहे. तर ती 26,000 वर्षात तो वसंत संपात हा सर्व नक्षत्र फिरून येतो परत. एक चक्र आहे. तर वसंत संपाताचं हे जे 26,000 वर्षांचं साधारण 26,000 वर्षांचं जे चक्र आहे, ते त्यामुळे आपल्याला गती कळते ना. वसंत संपात या नक्षत्रात असता 4 नक्षत्र पुढे गेलेला असेल किंवा अलीकडे आलेला असेल, तर तो 26,000 वर्षात 27 नक्षत्र, तर 4 नक्षत्रांसाठी किती वर्ष, असं त्रैराशी म्हणलं की लक्षात येतं अंदाजे किती काळ येते. तर त्याच्यावरून आपल्याला ऋग्वेदाच्या ऋचेचा काळ कळू शकतो. तो 26,000 वर्षांच्या चक्रात कितीही असू शकतो, मान्य आहे मला. की तो समजा आपला ऋग्वेदाचा काळ काही काढला, एक 7,000 वर्षापूर्वीचा असं काढलं काहीतरी.
तर 7,000 वर्ष किंवा 33,000 वर्ष किंवा 33 अधिक 26,000 वर्षाचा काही असू शकतो, पण निदान ते तरी कळतं की कमीत कमी तो 7,000 वर्षांचा आहे. अंदाजाने सांगतोय मी, मला माहित नाही 7,000 वर्ष किती, पण जो काही असेल तो कमीत कमी इतका आहे आणि त्याच्यापेक्षा तो 26,000 वर्षाच्या पट्टीत काहीतरी वाढलेला असू शकतो, नाकारता येत. अशी कालनिश्चिती आपल्याला ह्याच्यातनं करता. इतरही वेगळे वेगळे संदर्भ बघितले तर अजून जास्त पिन पॉइंट आपण कालनिश्चिती करू शकतो, की जसं त्यातली काही उदाहरणं सांगू इच्छितो. ती म्हणजे गीतेत एक श्लोक आहे, मासानाम शीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर वगैरे असा काहीतरी श्लोक आहे तो. तर त्या श्लोकानुसार कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू, जिथं फुलं निर्माण होतात त्या ऋतूत म्हणजे वसंत ऋतू. तर ऋतूत मी वसंत ऋतू आहे आणि महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना म्हणजे सर्वात उत्तम म्हणजे पहिला महिना. ऋतूंमधला पहिला मी वसंत ऋतू आहे आणि महिन्यांमधला मी मार्गशीर्ष आहे. म्हणजे महाभारताच्या काळात मार्गशीर्ष महिन्यात वसंत ऋतू असायचा आणि आत्ताच्या काळात आपल्या चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो. तर चैत्र महिन्यात वसंत ऋतू असण्याचा काळ आणि मार्गशीर्ष महिन्यात वसंत ऋतू असण्याचा काळ परत एकदा परांचन नुसच्या गणितात घातला की आपल्याला कळतं की महाभारत कमीत कमी किती वर्ष आधी झालेलं. तसंच रामायणात पण, महाभारत आणि रामायणात काहीतरी 600च्या आसपास आणि महाभारतात काहीतरी 300-350च्या आसपास खगोलीय घटनांचे उल्लेख आहेत. ते निलेश ओक म्हणून एक माझे मित्र आहेत, स्नेही आहेत, त्यांनी त्या सगळ्यांचं संकलन केलं आणि त्याच्यावर अभ्यास करून पुढे त्याची कालनिश्चिती केलेली आहे. अशा खूप घटना तिथे रामायणात महाभारतात त्यांचा उल्लेख आढळतो आणि त्याच्यावरून त्यांची कालनिश्चिती करता येते. हा एक त्याचा उपयोग होऊ शकतो. आता माझं हे सादरीकरण संपवताना मला एक आपल्या उपनिषदातला एक मंत्र म्हणावंसं वाटतं आणि संपवावंसं वाटतं आणि त्याच्यावर नंतर थोडंसं मी विवेचन करणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हा जो मंत्र म्हणूया आपण, ऋचा म्हणूया, ह्याच्यात सांगितलंय काय, तर ओम पूर्णमदः पूर्णमिदं म्हणजे हेही पूर्ण आहे तेही पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्य ते, पूर्णात पूर्णापासून पूर्णम उदच्यते, पूर्ण उगवतं, पूर्णातनं पूर्ण उगवतं. पूर्णस्य पूर्णमादाय म्हणजे पूर्णातनं पूर्ण काढून टाकलं. पूर्णमेव अवशिष्यते, पूर्णम एव अवशिष्यते. पूर्णच उरतं. पूर्णातनं पूर्ण काढून टाकलं तरी पूर्णच उरतं आणि पूर्णातनं पूर्णच उगवतं, उदच्यते. आता हे व्यवहारात दिसतं का आपल्याला? तर नाही दिसत. आपण एखाद्या बादलीत काहीतरी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यातनं एक लोटा पाणी काढलं बाहेर, तर तेवढंच पाणी राहतं का? नाही राहत, कमी होतं. आणि असे अनेक काढले तर पूर्ण बादलीच रिकामी होते. इथं काय सांगितलंय? पूर्णसे पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते, म्हणजे पूर्णातनं पूर्ण किती वेळा काढते, पूर्णच उरतं. आणि तसंच पूर्णातनं पूर्ण उगवतं पण. ही मॉडर्न मॅथमॅटिक्स मधली, आधुनिक गणितातली इन्फिनिटीच्या संकल्पनेला अगदी जसंच्या तसं भाषांतर आहे त्याचं. इन्फिनिटी बद्दल असंच सांगतात मॉडर्न मॅथमॅटिशियन्स की इन्फिनिटीतनं इन्फिनिटी वजा केली तरी इन्फिनिटीच राहते, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी केली तरी इन्फिनिटीच राहते. काही करा, इन्फिनिटीवर कुठलेही ऑपरेशन्स करा तुम्ही, इन्फिनिटीच राहते, असं मॉडर्न मॅथमॅटिक्स सांगतं. आणि हे एक्झॅक्टली तेच सांगितलेलं आहे इथं. ज्या काळात मॉडर्न मॅथमॅटिक्सचा म्हणजे उगम व्हायच्या आधी हजारो वर्ष आधी ऋषींना झाडाखाली डोळे मिटून बसलेले असताना जे सुचलंय ते जसंच्या तसं त्या संकल्पनेसारखं असणं, ह्याचा अर्थ विचारांची जी खोली होती, विचारांची जी घनता जी होती ती इतकी जास्त होती की त्यांना त्या संकल्पना दिसायच्या अशा स्पष्ट, आणि तेवढ्याच त्यांनी अगदी मोकळेपणे ते मांडलेले आहेत ते. आता मग तेवढं आधुनिक शास्त्र त्यावेळी त्यांनी तयार का केलं नाही, हा सगळा विषय वेगळा पूर्ण चर्चेचा होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळं बसता येईल. पण आता आपल्याला एवढं नक्की लक्षात येतंय की आधुनिक गणित सुरू व्हायच्या आधी, त्याचा उगम व्हायच्या आधी हजारो वर्षे आधी आधुनिक गणितातली एक संकल्पना अशीच्या अशी मांडलेली आहे.
हायझेनबर्ग आणि श्रोडिंजर हे जे दोन शास्त्रज्ञ होते, ज्यांनी क्वांटम मेकॅनिक्स चा शोध लावलेला, आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया घातलेल्या काही मोजक्या शास्त्रज्ञांपैकी हे दोन अगदी बिनीचे शास्त्रज्ञ होते. ते दोघातला एक जण स्वतःला वेदांती म्हणायचा आणि दुसऱ्यांनी वेदांचा अभ्यास भरपूर केलेला होता आणि ते त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः लिहिलेलं. त्यांना त्यांच्या त्या संकल्पनातनं स्फूर्ती मिळाल्याचं त्यांनी मांडलेलं आहे. आता अशा प्रकारच्या संकल्पना त्या ऋषींना सुचलेल्या होत्या. अशा ऋषींच्या द्रष्टेपणातनं जे विकसित झालेली शास्त्र आहेत, त्या शास्त्रातलं एक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि त्या शास्त्राचा एक उपयोजन म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे आपलं पंचांग. धन्यवाद. अजूनही प्रॅक्टिकल पंचांग हा भाग यात कुठे आलेला नाहीये. पंचांग म्हणजे काय हे ठोळ मानाने आलेला आहे. बरोबर बरोबर. परंतु सामान्य माणसाला जे पंचांगाचं हवं आहे समजून घ्यायचं, माझं असं म्हणणं आहे की मुळात दोन वेगळे असे त्याचे भाग करण्याची आवश्यकता अशासाठी आहे. पंचांग आणि ज्योतिषशास्त्र या विषयाकडे अत्यंत साशंकपणे पाहण्याचे बाळकडू आपल्या सर्वांना आपल्या शिक्षणातनं मिळालेलं आहे. त्यामुळे ती साशंकता दूर करण्यासाठीच आत्ताचं माझं सादरीकरण होतं. बरोबर. हे फार तुम्ही अतिशय सुंदर विषय सांगितला. म्हणजे मलाही कल्पना नव्हती की या प्रकारे ते समोर येईल म्हणून. परंतु एक सर्वसामान्य बौद्धिक माणसाला अत्यंत अपिलिंग अशा प्रकारे तुम्ही मांडणी केलेली आहे. धन्यवाद. छान आहे. पंचांगाचे एकूण दैनंदिन आयुष्यातले संदर्भ आणि त्या संदर्भांचा आपण कितपत उपयोग करू शकतो या संदर्भात मला माझ्या अंदाजाने 15 ते 20 मिनिटं लागतील, पण ते धन्यवाद.